नमस्कार. आता मी तुम्हाला मटार पुलाव दाखवणार आहे आज. तर त्याच्यासाठी साहित्य लागणार आहे. मी 3 वाटी तांदूळ धुवून घेतलेले आहे. तसंच बटाटा घेतला उभा चिरून, कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट आहे, कढीपत्ता, टॅमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे, कांदा घेतला आहे, सगळं उभं चिरून घ्यायचं आहे, कांदा पण चिरून घेतलेला आहे. तसेच हळद, तिखट, लाल मिरची पावडर, हिंग, गरम मसाला, तसेच अख्खा मसाला पण घेतला आहे मी. ते तेजपत्ता आहेत, 2 तेजपत्ते आहेत, तसेच दालचिनी तुकडा, 4 लवंगा, 2 वेलच्या, तसेच जिरं आणि हे मटार घेतलेले आहेत आणि चवीसाठी मीठ घेतलेलं आहे. आता तुम्ही बघू शकता की टोपामध्ये तेल टाकलेलं आहे आणि त्याच्यात मी घरचंच 2 चमचे तूप टाकलेलं आहे. तर आता आपलं तेल तापलेलं आहे. त्याच्यात आता मी हे अख्खा मसाला सगळा घालणार आहे. कढीपत्ता टाकत आहे. त्याच्यानंतर कांदा, कांदा थोडा ब्राऊन करायचा आहे. लालसर जरा झाला की टॅमॅटो टाकायचा. आता आपण आलं लसूण पेस्ट टाकायची आहे. कांदा नरम झाला आहे आपला. आता आपण टोमॅटो टाकूया. आता जे चिरलेले बटाटे होते ना ते पण टाकून घ्यायचे. म्हणजे आपण मटार हे ठेवलेले आहेत ते मटार पण आपण टाकून घ्यायचे त्याच्यात. आता थोडा हिंग टाकलाय आपण, हळद टाकायची आहे, थोडा गरम मसाला, तिखट आणि मिरची पावडर टाकायची. आता आपण ह्याच्यात तांदूळ टाकायचं आहे जो आपण भिजवला होता. टाकून आता आपण तांदूळ टोपात टाकून घेतलेले आहेत आणि इकडे एका बाजूला आपण पाणी गरम करत ठेवले. जसं 3 वाट्या तांदूळ घेतले तसंच आपण 6 वाट्या पाणी घ्यायचं आहे. त्याच्या डबल पाणी घ्यायचं आहे. मग ते पाणी उकळलं की मग आपण भातात ओतणार. उकळलेलं आहे पाणी, ते आपण भातात घालायचं आहे. आणि त्याच्यातच आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता आपण झाकण मारून ठेवूया. 20-25 मिनिटं झाकण मारून ठेवूया, मग भात शिजेल. आता आपण बघू शकता आपला मटार पुलाव झालेला आहे. तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.